कोगनोळी येथील दलित वस्तीतील स्मशानभूमीची दुरावस्था, ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह. दलित समाजातील व्यक्ती मयत झाल्यावर सन्मानाने निरोप मिळणार का? कोगनोळी तालुका निपाणी येथील प्रभाग क्रमांक 6 भीमनगर परिसरातील स्मशानभूमीची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून संबंधित स्मशानभूमीकडे कोगनोळी ग्रामपंचायतीने दुर्लक्ष केलं आहे. गेल्या अनेक महिन्यापासून स्मशानभूमीची अवस्था जैसे थे असून स्मशानभूमीवरील छताचे पत्रे उडून गेल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. परिसरात देखभाल व दुरुस्ती अभावी स्मशानभूमीची दुरावस्था झाल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे याच प्रभागाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सदस्याने सुमारे 2 ते 2.5 वर्ष ग्रामपंचायतीचे उपाध्यक्षपद भूषवले होते. असं असताना स्मशानभूमीची ही अवस्था कायम राहिल्याने ग्रामपंचायतीच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. जिवंत असताना माणसाला मूलभूत सुविधा मिळवत अथवा न मिळवत, मात्र मृत्यूनंतर तरी सन्मानाने निरोप मिळावा ही प्रत्येकाची अपेक्षा असते. मात्र भीमनगर येथील स्मशानभूमीची अवस्था पाहता प्रशासनाच्या संवेदनशीलतेवर प्रश्न निर्माण होत आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत. अशा परिस्थितीत एखाद्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळल्यास अंत्यसंस्कारासाठी आलेल्या नातेवाईकांनी उभे राहायचे तरी कुठे? मृत व्यक्तीला अखेरचा निरोप देतानाही नागरिकांना पावसात भिजण्याची वेळ येणार का, असा सवाल भीमनगर वासीय उपस्थित करत आहेत. स्मशानभूमीच्या देखभाल व दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध होता का? असल्यास त्याचा वापर का झाला नाही? दुरुस्तीची कामे रखडली का? की या प्रश्नाकडे संबंधितांनी दुर्लक्ष केलं? या सर्व प्रश्नांची उत्तरे आता ग्रामपंचायत प्रशासनाने देण्याची गरज निर्माण झाली आहे. मृत्यू हे प्रत्येकाच्या आयुष्यातील अटळ सत्य आहे. मात्र मृत्यूनंतरही सन्मानाने अंत्यसंस्कार करण्याची व्यवस्था उपलब्ध नसणे ही स्थानिक प्रशासनासाठी निश्चितच लाजिरवाणी बाब ठरते. कोगनोळी ग्रामपंचायतीने तातडीने स्मशानभूमीची दुरुस्ती करून नागरिकांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी भीमनगर परिसरातील नागरिकांकडून होत आहे. या स्मशानभूमीच्या दुरावस्थेबाबत ग्रामपंचायत प्रशासनाची बाजू जाणून घेण्यासाठी PDO यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र वारंवार संपर्क साधूनही त्यांनी प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या भूमिकेबाबत अनिश्चितता कायम आहे. यामुळे या संपूर्ण प्रकारावर सीमाभाग न्यूजचे काही थेट सवाल. भीमनगर स्मशानभूमीच्या दुरावस्थेला जबाबदार कोण? दुरुस्तीसाठी निधी मंजूर झाला होता का? झाला असेल तर खर्च कुठे झाला? 2-2.5 वर्ष उपाध्यक्षपद भूषवणाऱ्या लोकप्रतिनिधींनी या प्रश्नाकडे का दुर्लक्ष केलं? PDO यांनी नागरिकांच्या प्रश्नावर मौन का बाळगले? पावसाळ्यातही नागरिकांना उघड्यावर अंत्यसंस्कार करण्याची वेळ का यावी? मृतांच्या सन्मानाची जबाबदारी नेमकी कोणाची? वरील सर्व प्रश्नांची उत्तरे ग्रामपंचायत देणार का की कानाडोळा करणार, याकडे पाहणे महत्त्वाचे आहे.